ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर 4 के आशीला गांव इलाके में गणपति मंदिर के सामने एक गुंडों के गैंग ने एक दिव्यांग बच्चे और उसके माता पिता को पूरी तरह पीटा। इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में सिर्फ एनसी क्राइम दर्ज किया गया है और परिवार ने न्याय की मांग की है। 13 फरवरी को शिकायत करने वाले चंद्रकांत करने अपने परिवार के साथ 2 व्हीलर पर जा रहे थे, तभी एक रिक्शा ड्राइवर ने उनके 2 व्हीलर को 2 बार टक्कर मारी और भाग गया। जब उन्होंने इस बारे में पूछा तो आरोप है कि रिक्शा ड्राइवर समेत कुछ लोगों ने मिलकर दिव्यांग बच्चे और उसके माता पिता को पीटा। इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई थी। हालांकि पीड़ित परिवार ने इस बात पर नाराजगी जताई है कि पुलिस ने सिर्फ नॉन कम्युनिकेबल एनसी क्राइम दर्ज किया है। करने परिवार ने न्याय की मांग की है क्योंकि रिक्शा ड्राइवर का बैच नंबर देने के बावजूद आरोपियों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है। माता पिता का आरोप है कि पुलिस ने उन्हें यह भी सलाह दी कि अगर आपको न्याय चाहिए तो कोर्ट जाए, लेकिन कोई कार्रवाई नहीं की गई। इसलिए विट्ठलवाड़ी पुलिस के काम करने के तरीके पर सवालिया निशान लग रहा है। मी चंद्रकांत हरिभाऊ कडणे, उल्हासनगर गायकवाड पाडा येथे राहतो आणि आम्ही बाईकवरून येत होतो तर श्रीरामला पेट्रोल भरलं। ते पेट्रोलच्या नंतर आमची गाडी व्हीटीसी ग्राउंडच्या पुढे गेली। पाठीमागून रिक्षावाला आला, एकदा नाही दोनदा एकदा आम्हाला त्याने कट मारला आणि पुढे निघून गेला। त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही बोललो। त्याच्यानंतर त्याने दुसऱ्यांदा येऊन मोठ्याने कट मारली। आम्ही पडता पडता वाचलो। पडता पडता वाचल्यानंतर त्याने जे गल्लीमध्ये रिक्षा घातली तर डायरेक्ट ते गणेश मंदिर आशेला पाडा इथं थांबवली तर तिथं मी विचारलं की बाबा आम्हाला कट का मारली। त्याच्यावरून तो बोलला की बाबा कसली कट मारली आणि फुल नशेमध्ये तो होता। आणि त्याच्यानंतर तिथले जे आजूबाजूला 7-8 मुलं होते त्यांनी आम्हाला डायरेक्ट माझ्या बायकोला, पुष्पा, सोनू, माझा मुलगा अपंग आहे, अजून दुसरा मुलगा अविनाश यांना मारहाण केली। नंतर मी 112 नंबरवरती फोन केला तर सर्व झाल्याच्या नंतर पोलिसांची गाडी तिथं आली, बाईकवरती 2 पोलीस आले। पोलीस आल्याच्या नंतर त्यांनी गणेश मंदिरचा फोटो काढला आणि आम्हाला म्हणले पोलीस स्टेशनला जा। आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर मी सांगितलं की माझा मुलगा सोनू चंद्रकांत कडणे हा अपंग आहे, माझ्या बायकोला कपड्याला असं पकडून मारलं, डोक्यामध्ये फाईट मारलं। जो मुलगा अपंग आहे त्याला हंड्याने कळशीने मारहाण केली आणि डोक्यामध्ये पण फाईटी मारल्या। मी त्यांच्या पाया पडलो की बाबा माझा मुलगा अपंग आहे, माझी बायको आहे, त्यांनी माझं एक काही ऐकलं नाही। वरतून मला शिव्या दिल्याच्या नंतर आम्ही इथं एवढं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी आम्हाला विचारलं काय झालं, आम्ही झालेला पूर्ण प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला। त्यांनी एक हातामध्ये कागद दिला आणि म्हणले जावा घरी। आम्हाला नाही मेडिकलला पाठवलं आणि काही नाही। आता आम्ही आलो तर घाबरत या पोलीस स्टेशनमध्ये आलो का तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिल्या जातात की बाबा तुमची एनसी, तुम्हाला न्याय मागायचा असेल तर तुम्ही कोर्टात जा। आम्ही 4 दिवस झालं की आम्ही न्याय मागायसाठी येतोय। आम्हाला बोलले की बाबा पहिले थोमटे मॅडमकडे तपास आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावा। दुसऱ्यांदा आलो तर ते बोलले की बाबा एनसी तुम्ही न्याय मागायला तिथं तुमच्याकडे मेडिकल पुरावा आहे का। तर आम्हाला मेडिकललाच पाठवलं नाही, आम्हाला दवाखान्यातच घेऊन नाही गेले तर आमच्याकडे मेडिकलचा पुरावा कसा असणार। घाबरत येतो आम्ही पोलीस स्टेशनला का तर पोलीस स्टेशन पण आम्हाला रिस्पॉन्स देत नाही। सामान्य माणसं पोलिसांची भीती बाळगतात आणि गुन्हेगार आपल्या गुन्हा करून मोकळे परत दुसरा गुन्हा करायला मोकळे होतात।
आमची मागणी हेच आहे की गरीब माणसाला, आमच्यासारखे सर्वसामान्य गरीब माणसं आहेत ते पोलीस स्टेशनला यावे, पोलिसांनी त्यांच्याशी चांगलं सहकार्य करावं, नीट बोलावं, आरीतुरीची भाषा करू नये, हेच आमचं मागणं आहे. आणि आरोपी जे काही असतील, आम्ही तर काही पोलीस नाही की आम्ही त्यांना पकडून आतमध्ये टाकू. हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी आपलं काम करून आरोपींना पकडण्यात यावं, हेच माझी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती. आम्हाला सामाजिक संस्थांनी, मी हाक देतो सामाजिक संस्थांना की हे या प्रकरणी हे गंभीर बाब आहे. आज अपंग मुलाला माझ्या मारलंय, मी पाया पडत होतो, माझ्या बायकोला मारलंय आणि मला मणक्यामध्ये गॅप आहे, तरी मी हे सर्व स्टोरी मी पोलीस स्टेशनला सांगितली. तिथं गयावया करत होतो, 112 नंबरला फोन केला, तरी माझं काही ऐकलं गेलं नाही. तरी हे बोलतात की बाबा कायदे तज्ज्ञांना भेटा, तुम्ही कायदेशीर प्रकरण आहे हे, आम्ही काही करू शकत नाही. मला हेच विनंती आहे, सर्वसामान्य माणसांनी पोलीस स्टेशनला यावं आणि ह्याच्यावरती जे पण काही विविध राजकीय मंडळी असेल त्यांनी पण आम्हाला सहकार्य करून पोलीस स्टेशनवर समज देण्यात यावी, हेच माझी मागणी. आणि आरोपींना गजाआड करावं. आम्ही गाडी घेऊन येत होतो, तर आम्ही पेट्रोल टाकलं, त्याच्या पुढं आलो होतो. रिक्षावाल्याने आम्हाला कट मारली, 2दा कट मारली आणि आम्ही ते पाठलाग करत गेलो त्याच्या एरियात. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली, आम्हाला लय मारलं, डोक्यात हे मारला हंडा आणि लाथा बुक्क्या मारल्या. आम्ही बोललो आमचे जे पण काय झाले नुकसान ते भरपाई दे, पण त्यांनी आमचं ऐकलं ना, डायरेक्ट मारामारी चालू केली. मी होतो, माझा भाऊ होता, माझे वडील होते, माझी आई होती. हो, सर्वांना मारलं. आम्हाला डायरेक्ट मोका नाही दिला, डायरेक्ट मारलं चालू केलं. केएमला केएम एन्कोलेजिंग स्पॉन्डिलायसिस, संधिवात आणि टीबीचा प्रकार आहे. तर आम्ही उपचार घेतोय. तर आम्हाला उगाच बिना कामाचं बेदम मारलं. आम्ही बोलत होतो तर आमची जे पण काय झाले नुकसान भरपाई दे, पण आमचा डायरेक्ट मारामारी चालू केली आहे. नाही, मेडिकल वगैरे काही नाही सांगितलं आणि आम्हाला न्याय पण नाही भेटला. ते बोलले तुम्हाला जर न्याय पाहिजे नसेल तर कोर्टात जा. आमची मागणी हेच आहे की आरोपी अजून पकडले गेले नाही तर लॉकअपच्या आत आहे ना, आम्हाला न्याय भेटेल. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।